काय ऊन झालंय डोळ्याला त्रासूर व्हायला मावाल्या. बाबा ऑपरेशन नसतं केलं ना ते परवडलं असतं. या बाबा बाबा असतं कोणी येई नाही पण शी. हे बरा काय रे कुठला आहे? ये दळायला चाललोय गावात. कोण आहे तू? माऊली आहे. माऊली? हा ते बस तिकडे बस. हा बसतो ना. हे आता लाईट येईल 4 ए वाजता. अरे इकडे ना. इकडे ठेवतो ना. उचलायच्या सोय ना. हा ये हा दळायला चाललाय काय? हा आता लाईट येईल ना म्हणलं टाकून या. अरे काय झालं? हा हे डोळ्याचं ऑपरेशन झालं 8 दिवस झाले. काहीच झालं मला तर काही माहित नाही. आता तू एवढं आलास नाही इकडं घरावर मावाल्या. नाही मी जरा लग्नाला होतो 2-4 दिवस तिकडे बाहेर. कुठे सासवाडीला? हा मेवणीचं लग्न होतं. हा का? हा मजाच आली असेल तो पण. मग आता हे उभं राहून दळायला लागत आहे. हा बरोबर. पिठाची लय नुकसान करते. हा खाली पाडीत राहिलाय ना बरं का माऊली. हा बोल. अरे आपलं एक रूम खाली आहे हा तर भाड्याने द्यायचं मग कुणी भेटलं तर दे नाही रूम कोणला. बर ठीक आहे चला मी सांगतो नाही तर व्हॉट्सअपला टाकतो हा आणि तुमचा नंबर टाकून देतो त्याच्यावर. चालेल टाकू दे. हा हा आणि जाऊ का मी आता गिरणीत बर ये येतो मग 1-2 दिवसांनी परत भेटा. हा ये भेटेल यार मला करमत नाही रे. हा नाही मटणच घेऊन येतो डायरेक्ट. हा चाल ये आपण बस बरोबर. हा चालेल दोघच खाऊ. दोघच काय बस. करू मस्त. चालेल ये. हा चाल काय आणायला लागेल का थोडंफार? आज तर तुझ्या डोळ्यात पाणी तर घेऊन ये. तुला चाल माहिती बाबराव काय लागत आहे. हा हा, चालेल ये घेऊन ये. हा हा येतो मग. ये हा जाऊ जाता आहे ना. माऊली नेमका आपल्या दारावर चालला दळण घेऊन. पण लय दिवसातून आला बा तो पण त्याच्या जवळ दिलाय निरोप मी का आपल्याला खोली भाडं द्यायची. पण तो कामच करेल बरोबर तो भाडं तरी आणलेच एखादा पाहिजे. मला विश्वास त्याच्यावर काही टेन्शन नाही राहिलं आता. काय हो एवढ्या मित्रांना तुम्ही फोन केले तुम्ही तरी तुमच्या मित्राच्या जीवावर उड्या मारायच्या. आता काय झालं एक बी कामात येईना. पाऊ केला होता फोन 2-4 जणांना. काय ते एक कामाला येईना. एक तर मी पाय दुखायला लागले सकाळपासून पोटामध्ये काही नाही. महिना कसलं महिन्यापासून तुम्हाला सांगून ठेवलं होतं. जाऊ दे गुलाबदर एवढ्यावरच हा एवढ्यावरच ठेवा तुम्ही. रूम भेटल्यावर पाहू आपण मग. बघा नाही तर मग काय मी जाते माझ्या बापाच्या घरी निघून. नाही ग असं काल केलं का आपण लव्ह मॅरेज त्यासाठी केलंय का? या माणसाला विचारा बरं. अहो आम्हाला रूम पाहिजे होती भाड्याने. रूम रूम भेटेल बा. कुठले आहे तुम्ही? आम्ही इथलेच आहे ना. कोणत्या गावचे? हे इथं रामवाडीचे. रामवाडी. काय कामाला आहे काय? हा कामाला आहे ना. लग्न झालंय काय? हा हे काय आत्ताच लग्न झालंय. आत्ताच झालंय का? हा बर मग रूमच आहे ना. मी सकाळी ना दळण घेऊन येत होतो. हा इकडं बाबूराव आंधळे म्हणून एक माणूस राहते. ते माझे मित्रच आहेत चांगले जवळचे. ते मला बोलले होते. मी व्हॉट्सअपला टाकत होते ते. मग तेव्हा एक रूम द्यायचा आहे त्यांना भाड्याने. इकडं खाली गेले का थोडं ट्रेट मारायचा लेफ्ट साईडला भेंडीचं झाड आहे आणि पिवळ्या कलरचं घर आहे. चांगलं माणूस आहे बहुत. एकूण एकच आहे ते कोण नाही त्यांच्या काही नाही. एक रूम आहे त्यांच्याकडे. तसं तुम्हाला मी ना दाखवून देतो. दादा पाण्या पिण्याची सोय आहे सगळे? नाही सगळे आहे. बाथरूम बेथरूम सगळं आहे ना. सगळं आहे. इथून गेले का लेफ्ट टर्न मारायचा. बरं आणि लेफ्ट टर्न मारला का त्या साईड ना पिवळ्या कलरचं घर आहे मस्त. बरं तुम्ही आता तिकडे जा. तिकडे झाल्यावर माझं नाव सांगा माऊलीने पाठवलंय म्हणून. मग ते जर काही बोलले तुम्हाला ते म्हणे ते सकाळी दळण घेऊन गेले होते ते मला भेटले. तुम्ही त्यांना बोलले होते ना म्हणा. ते ना मला पाठवले म्हणा. धन्यवाद भाऊ. मी आलो असतो पण माझ्या मग थोडं काम आहे. हा ठीक आहे चालेल. काय नाही. चालेल धन्यवाद. देवासारखा माणूस भेटला आहे ना. देवासारखा भेटला पण आता त्यांनी खोली दिली पाहिजे. एक तर मला कंटाळा आलाय आता बाबा. शीत या बरोबर आता लग्न करून मला पसाव यायला लागला. अगं बाळा चाल आता थोडं राहिलं. काय माझ्या पायाचे तुकडे पडायला लागले. उचलून घेऊ का तुला? हा घे. अगं तुला जेव पोत बी नाही मी जाऊ दे आता थोडं राहिलं. आता ये बाई हेच भेंडीचं झाड आहे. कुठं घर इकडं तर मला घर दिसाना. ते आंधळ डोळ्याला चष्मा आहे ना. हा आंधळ असेल असं. त्यांनी पिवळं घर सांगितलं. ते पिवळच आहे ना. आणि आता विचारून घे. एक तर पैसे नाही बॅग नाही कपडे नाही काही नाही तसं आलंय. करू सगळं करू. अरे कोण नवीन जोडपं दिसतंय गाडच इकडेच येऊ राहिले बरं का. बरं होईल गाडच. बहुतेक हेच. राम बाबूराव आंधळे कुठं राहतो? आम्हीच तुम्हीच आहे का? हो. ते काय नाव त्यांचं? माऊली. हा ते माऊली भाऊनी पाठवलं होतं.
हा माऊलीने पाठवले का? हा हा माऊली असं बसा बसा बसा. हा हा हा. बाई बस बस. नाही नाही कुठले तुम्ही? आम्ही रामवाडीचे ना. रामवाडी? हा कुठे आली? हे इकडं 4-5 गाव सोडले का तिकडे राहिलाय ना. सोळाडी जवळचे? हा बरोबर. त्याच्या खालून राहते काय? हा तेच तेच. काय काम काढलं? अहो रूम पाहिजे होती हो भाड्यानी. अहो मग रूम आहे ना आपल्याकडे. आहे का? हा कोणती? हीच आहे का? हा हीच. हीच आहे का? हा. काय काय बा चक्कर येऊ राहिले आता. मा बायको चक्कर येऊ राहिले हो. मग सावली बसवा ना इकडं. बसल जाऊ दे. ते रूमचं काय मग कसं काय करावं आता लागेल? बघा बरं तुम्ही काय सर्व्हिस नाही कुठं? हा सर्व्हिसला आहे दोघं पण आम्ही. दोघं? हा हे बायको आहे ना माझी. हा का? हा ते दिवस जाईल लग्नाला? काय 1 आठवडा झाला आता लग्नाला. हा का? हा तिकडे खोली खाली नाही भेटली तुम्हाला? नाही ना. नाही? नाही तिकडे नाही भेटली. इकडे कळालं रूम भेटल म्हणून इकडे आलो. तुम्ही म्हणजे आता गाडीने उतरले डायरेक्ट इकडेच विचारपूस केली बा? नाही नाही, आता आम्ही ना यांच्या मित्राच्या घरी गेलो होतो, तिथे राहिलो 2 दिवस. मग आता आम्हाला समजलं इकडे खोली म्हणून आम्ही आलो. हा हा ये ते बरोबर. कशा घरी भांडणं होतात ना, मग आमच्या सासूनाचं जमत नाही म्हणून आम्ही खोली बघतो. असं नाही खोली आहे आपल्याकडे. हा पण ते माझ तोय ना शेजारचाच पोरगा आहे हा तेव्हा त्याच्या घरातला. हा हा मग तो चालला होता दळायला. मग त्याला म्हणलं अरे माऊली असं आहे सांग तुला कोणी भेटलं तर खोली हा. द्यायची भाड्यानं. भाडं बिडं विचारा ना, असं. काय मला चक्कर येऊ राहिली. थांब. काय मग भाडं बिडं कसं आहे खोलीचं? आता बाय भाऊ हे बघ असं आहे हा. खोली भाडं राहील तुला 5,000 रुपये बर आणि वर्षाचं डिपॉझिट राहील 60,000 रुपये. बर बरं का? हा. आणि तुला सांगतो लाईट बिल पाणपट्टी घरपट्टी हे तुम्हाला भरावं लागेल. 5,000 देऊन. हा काय परवडत नाही आपल्याला. घरात असं आहे भाऊ फॅन आहे हा. संडास बाथरूम आहे हा किचन आहे हा परत तुला सांगतो फॅन एसी रूम आहे हा. लाद्या बिदे आहे हा. परत कुठं फडकं मारायचं नाही कुठं काही सारवायचं नाही. अहो, पण 5,000 भाडं लय होतंय. आणि त्याशिवाय तुम्हाला वर्षाचं भाडं द्यायचंय 60,000 रुपये. अहो, ते 60,000 डिपॉझिट ते deposit. डिपॉझिट राहणार आहे आमच्याकडे. हा, पण मग deposit ते नाही आणू राहणार कुठून आहे. आता आम्ही? मग तुमचे पैसे नाही का आता? अहो, लग्नालाच एवढा खर्च लग्नाला झालाय. खर्च झाले आता आहे थोडेफार पैसे 5-10 हजार रुपये लागतील आता. काय कामाला आहे तुम्ही? मी IIT कंपनीत कामाला आहे हा का? आणि ही शिक्षिका आहे. मग काय हो मग पगार तर भरपूर असेल तुम्हाला. हा, मग तिला 50,000 आहे मला 50,000 आहे. मग का हो मग तुम्हाला जर 50,000 रुपये महिना आहे मग तुम्हाला भाडे 5,000 द्यायला काय माग आहे? थोडं कमी करा ना काका प्लीज. थोडं बरं 500 रुपये कमी द्या बस. 2,000 कमी करा बरं. नाही 500 रुपये कमी होईल ताई बस. नाही ना 500 रुपयात काय होतंय? पाणीपट्टी आम्हाला भरायची वीज बिल आम्हाला मग ते भरायचं. किती घेते 200 रुपये 150 रुपये? अहो नाही ना पण मग तेवढ्यात आमचं कसं आहे आता एवढं कर्ज आहे ए, आमचं. 1,000 रुपये कमी दे बस. ओ काका नवीन संसार करायला सुरू केलाय. ओ प्लीज थोडं हँडल करा ना. असं काय तुमच्या करता? पोरी सारखी आहे काका. मग तुम्ही काही साहित्य वगैरे आणले का? नाही ना साहित्य नाही आमचं घ्यावं लागेल आम्हाला सगळं हा, विकत. परत सगळा संसार घ्यायचा अजून. काय घेऊ नका का बरं? साहित्य म्हणजे माझं सगळं साहित्य वापरा तुम्ही कोणतं? असं म्हणा ना. घरातलं. घरात आहे का तुमच्या? हा मग तुम्ही तर एकटेच राहते मग साहित्य कसं काय? मग भांडे कुंडे गॅस टाकी सगळे फर्निचर तुम्हाला माग बायको नाही का? बाईक वारून गेले अरे देवा. डोळ्याचं ऑपरेशन केलं 8 दिवस झाले. अहो, बरं वाटत आहे ना आता? खाणं पिणं. तसं बरं करते आता नाही कोणी शेजारी पाजारी देतं. मग तुम्ही जर राहिले तर तुम्ही मला मदत करशाल ना. तुम्हाला पोरं सोरं नाही का काही? एक मुलगा आहे मला मग तो कुठे आहे? तो दुबईला आहे. दुबईला आहे का? दुबई का दुबई? दुबई. दुबई. घेऊन समजून बाबांचं. आडाणी माणूस आहे बाई एवढे तुमच्या सुशिक्षित नाही मी. जाऊ द्या बाबा. दुबईला जाऊ आहे. द्या. सुना मुलं असते ना. सुना मुलं माझा तिकडे मला जाता येत नाही म्हातारा माणूस जीव झाला मग आपलं करते आपलं घरातलं मग ते येत राहता नाही का इकडं? येते ते वर्षातून एखादा आल्या एखाद्या वेळेस येतं का? मग आता इथं तुमचं तुम्हीच पाहता की? हा आमचं आम्हीच पाहता. मग थोडं अजून भाड्यात कमी करा म्हणजे घेऊ करून. हा ना मग तुमचा स्वयंपाक मी करून देत जाय ना मग. पण रोज करशाल का मला? हा रोज करू एक माणसाचं का? 2 टाइम स्वयंपाक करत दे. सकाळचं आणि संध्याकाळचं. हा. मग तिच्या वडिलांसारखे तुम्ही बनवीत हा राहील ती. तेच तुम्ही माझ्या वडिलांसारखे मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखं सांभाळेल काका नका काळजी करू. चालेल हो मी काय म्हणतो हा बोला ना. हे बा तुम्ही 8-5 दिवस राहणार नाही ना हा मग त्यामुळे मी डिपॉझिट मागू राहिले मग नाही हो नाही वर्षाचं. नाही. आम्हाला आहे ना 2-3 वर्ष राहायचंय. आहे ना आणखीन काय तुम्ही म्हणशाल ना, आम्ही आयुष्यभर इथंच राहू. मग तर बरं होईल हो तुमच्याच खांद्यावर जाईल मी काय वेळेस. हा तेवढी सेवा बी आम्ही सगळे करू खाद्य तेवढं येतो कसं. तुम्हाला हा? आम्ही हा. सगळे सेवा करतो. फक्त डिपॉझिटचं तेवढं ऍडजस्ट करा एवढे पैसे नाही बरं आमच्याकडे. डिपॉझिट आहे ना भाऊ 40,000च दे. ऐका ना 40 नाही देत मी ना लिहून देतो तुम्हाला का मी रूम सोडून नाही जाणार वाटलंच तर. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हा. ना आम्ही काका. आता एवढं तरी सह्या करीतो दोघं पण. असं करता का? हा. पण भाडं 5,000 राहू द्या मग. नाही ना 5,000 लय अहो वाटतं. मला लागेल ना मला पोट पाणी ना. मग पोट पाण्यात आम्ही करतो ना तुमचं काय खाणं पिणं. खाणं पिणं. पण मला दुसरं काही खर्च नाही का? आहे गोळ्या ना. औषध आहे दवाखान्यात जायचंय. हा, मग 3.5 मध्ये करून घ्या फायनल. नाही हो, असं नाही. मी अहो. काय म्हणते जाऊ द्या मनाचं जमत जाऊ द्या. हा? जाऊ द्या मग काय तुम्ही नाहीच म्हणता आता. बरं राहा ना मग
मग किती मग फायनल देतो ना 3.5 3.5 मध्ये राहा. बरं बरं दाखवा कोणती ना खोली दाखवा बरं एका येस घुसायचं मध्ये. काही नाही आता मला उठता येत नाही ना, हात जरा उठून लागत मला. त्यांना उठू का हा मला उठव. मी देऊ का? हळू हळू नको 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 हळू 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 फार जाम झालेले वाटतं. हा मुलं बाहेर आहे ना हा या पहा मध्ये जाऊ. चला चला चांगली आहे खोली. या मध्ये या मध्ये या मध्ये पहा तुम्ही मध्ये जाऊन घुसा ना. तुम्हाला दाखवतो मी, या मध्ये या पाहून घ्या. काय अडचण नाही ना मध्ये पहा ना टीव्ही बिव्ही सगळे तुम्हाला जसं लागेल तसं करा बस. शी शी काय हे किती घाण वास येत होता घरामध्ये. हळू 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 काय झालं काय झालं हा बस नको नको. नको शी. नको नको बाबा बस नाही नाही आलो मी काय याची तब्येत खराब झाली थोडी आलो 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 हा हा बापरे हो शी बाई किती घाण वास येत होता घरामध्ये. मला वाटतं ते म्हातारं सगळं जागेवर करीत आहे वाटतं बरं का आणि कोण करील तसं? मी तर नाही करणार. शी बाबू मला आता कस तरी डोकं पण म्हणा लागलंय. ओ बाबा 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 काय तो वासन शी 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 तरी म्हटलं तर म्हातारचा असा उरीट वास काय येऊ राहिले. शी अगे चल 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 इथून मला पहिले मेडिकल मधून गोळ्या घ्या. चला दुसरी रूम पाहू आपण ये बाबो अवघड आहे म्हातार